स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे खारं वांगं, अगदी पारंपरिक पद्धतीने कमीत कमी मसाल्यामध्ये। तर यासाठी घेतलेले मी 5 ते 6 कोवळी हिरवी वांगी छान धुवून घ्यायची आणि याचे थोडे कट करून घ्यायचे देठ। सर्व वांग्याला 4 काप करायचे। मसाल्यासाठी घेतलेला आहे मी अर्धा वाटी शेंगदाणे, खोबरा कीस, धने, जिरं, तीळ हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तीन ते 4 मिनटं भाजून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। मिरच्या ऑप्शनल आहेत, नाही वापरल्या तरी चालेल। हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये थोडी हळद, चवीपुरतं मीठ, मसाला झालेला आहे आपला काढून। मसाला थोडा जाडसरच करायचा। आता सर्व वांग्यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घेऊया। हिवाळ्यामध्ये छान ताजी हिरवी वांगी मिळतात। सर्व वांग्यामध्ये आपला मसाला झालेला आहे भरून, आणि बाकी राहिलेला मसाला आपण ग्रेव्हीसाठी यूज करूया। कढईमध्ये 2 चम्मच तेल वापरूया। तेल थोडं जास्तच लागेल। तेल गरम झाले की यामध्ये मोहरी, त्यानंतर यामध्ये वांगे टाकायचे। दोन मिनिटाला झाकून द्यायचं। वाफ आली की परत मिक्स करून घेऊया। यामध्ये हे उरलेलं वाटण टाकायचं। मिक्स करून घेऊया परत एकदा। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्यामध्ये मी पाणी टाकून हे टाकलेलं आहे। यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालूया, कारण ग्रेव्ही याची घट्ट येईल। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ करा, किंवा सुकी पाहिजे असेल तर सुकी करू शकता। आणखी थोडं पाणी घालूया। अगदी झटपट आणि 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही भाजी आहे। पाच मिनिटांनी वाफ आली, बघू शकता आपली वांगी शिजलेली आहे।
मसाला पण छान शिजलेला आहे. ही खारी वांगी भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते. तर यामध्ये कोथिंबीर घालूया. छान मिक्स करून घेऊया. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.